नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाचं यूट्यूब चॅनल आर पी क्रिएशनवर. भावांनो, आज आपण अलाइट मोशन या ॲपवर एडिटिंग शिकणार आहोत. भावांनो, अलाइट मोशन ॲपचं ओपन करल्यावर तुम्हाला काय असा इंटरफेस बघायला मिळेल. भावांनो, तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भावांनो. आणि आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा. इंस्टा आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर चला भावांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. जराही वेळ घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया. भावांनो, इथे आल्यानंतर तुम्हाला काय असा इंटरफेस बघायला मिळेल. सिम्पली तुम्हाला इथं 9:16 रेशिओ सिलेक्ट करायचा आहे आणि इथून तुम्ही प्रोजेक्टला नाव पण देऊ शकता. भावांनो, तुम्हाला जे नाव द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. भावांनो, मी इथं सिम्पली एक्झाम्पल हे नाव देतो. मग भावांनो, इथून ब्लॅक बॅकग्राऊंडमध्ये ब्लॅकच ठेवायचे आहे आणि 720 पिक्सल ठेवायचे आणि मेगा पिक्सल 30 हे ठेवायचे. आणि इथं क्रिएट प्रोजेक्ट दिसेल भावांनो, त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय असे इंटरफेस बघायला मिळेल. भावांनो, आणि इथं तुम्हाला कोपऱ्यात प्लसचे आयकन दिसेल. भावांनो, त्या प्लसच्या आयकनवर गेल्यानंतर ऑडिओचे आयकन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. व्ह्यू ऑलवर जाऊन मी तुम्हाला एक सॉन्ग दिलं आहे. भावांनो, साजियो तुझे, ते ॲड करायचे आहे. ते ॲड केल्यानंतर इथून मी तुम्हाला वृत्ताचे इमेज दिले. भावांनो, ते इथून तुम्हाला ॲड करायचे. आणि इथे कोपऱ्यात 3 डॉट दिसत आहे. भावांनो, तिथे जाऊन तुम्हाला फिल स्क्रीन करायचे. जर ते नाही आलं तर इथं मूव अँड ट्रान्सफर हा ऑप्शन दिसत आहे. भावांनो, मूव अँड ट्रान्सफर त्यावर क्लिक करून इथं 3 नंबरला हा ऑप्शन दिसेल. भावांनो, तुम्हाला 3 नंबरला गेल्यावर त्याला इथून पण तुम्ही झूम करू शकता. असा बराबर असा सेट दिसेल, असा सेट करायचा आहे. आणि इथं थोडं पुढे येऊन इमेजवर क्लिक करायचे आणि इफेक्टवर जाऊन ॲड इफेक्ट यावर द्यायचे. ॲड इफेक्टवर जाऊन तुम्हाला इथं मूव अँड ट्रान्सफरवरती येऊन ऑस्किलेट हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. भावांनो, ऑस्किलेट, आणि त्याचे अँगल इथून थोडंसं वाढवायचे आहे आणि फ्रिक्वेन्सी पण थोडीशी वाढवायची आहे आणि मॅग्निट्यूड थोडंसं वाढवायचे आहे. भावांनो, तर पाहू शकता आपला काही अशा प्रकारे इफेक्ट तयार झालेला आहे. आता आपण दुसरी इमेज ॲड करू. भावांनो, याच्यात थोडाच पुढे येऊन इमेज अँड व्हिडिओ, परत इथून फिल स्क्रीन करायची. भावांनो, परत याला पण इफेक्ट द्यायचा आहे. भावांनो, काही नाही करायचे. या इमेजवर क्लिक करून इथून याच्या इफेक्ट्सवर जाऊन इथं कोपऱ्याला 3 डॉट दिसेल. भावांनो, तुम्हाला त्यावर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे आहे. भावांनो, कॉपी इफेक्ट केल्यानंतर या इमेजवर यायचे. इफेक्टवर जाऊन इथं 3 डॉट दिसेल. भावांनो, तुम्हाला कोपऱ्यात इथं पेस्ट इफेक्ट करायचे आहे. भावांनो, मग परत पुढे येऊन परत आपला दुसरा इमेज जो असेल तो ॲड करायचा आहे. भावांनो, इथून फिल स्क्रीन करायचे आहे. इफेक्टवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचे आहे. भावांनो, परत दुसरा इमेज ॲड करायचा आहे. भावांनो, इथून परत फिल स्क्रीन, परत इफेक्टवर जाऊन पेस्ट इफेक्ट, परत इमेज अँड व्हिडिओ, परत इथून असं करून घ्यायचं आहे. भावांनो, आणि अशा या प्रकारे अशा पूर्ण या प्रकारे असं घ्यायचं आहे. भावांनो, इमेज आपण थोडा लहान करून घेऊ. बस भावांनो, इतका पुरेसा आहे आपल्याला. आणि परत त्याला पेस्ट इफेक्ट करायचा आहे. भावांनो, परत आपल्याला दुसरा इमेज ॲड करायचा आहे. भावांनो, 10 सेकंदवर येऊन मी तुम्हाला हे ऋताची इमेज दिले. भावांनो, असं नाही की तुम्ही पण ऋताचे जे ॲड करायचे, तुमच्या जेवर जे इमेज असतील ते तुम्ही ॲड करू शकता. भावांनो, पेस्ट इफेक्ट. आणि जर तुम्हाला अलाइट मोशन ही ॲप लागेल तर मला इंस्टाग्रामला फॉलो करा. इंस्टा आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मी तिथं तुम्हाला अलाइट मोशन देईल. फिल स्क्रीन करायचे, इफेक्ट, पेस्ट इफेक्ट,
हा व्हिडिओ आपण 30 सेकंदापर्यंत घेणार आहे भावांनो, कारण आपलं व्हॉट्सअप स्टेटस 30 सेकंदाचे असतं म्हणून. तुम्ही पाहू शकता भावांनो, काय अशा प्रकारे आपली इमेज दिसणार आहे. याला आपल्याला अजून एक इफेक्ट द्यायचा आहे भावांनो. पहिले आपण हे सगळी इमेज एड करून घेऊ. इफेक्टवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचे, परत दुसरा इमेज ॲड करायचा आहे. इथून परत इमेज इन व्हिडिओवर जाऊन दुसरी इमेज ॲड करायची भावांनो. तिला इथून फ्री स्क्रीन करायची, इफेक्टवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे भावांनो. आता 2 किंवा 3 इमेज येतील भावांनो आपले, कारण व्हिडिओ हा 30 सेकंदापर्यंत घ्यायचा आहे भावांनो. जर काय चूक झाली असेल भावांनो तर लहान भाऊ समजून माफ करून द्या. इथून पेस्ट इफेक्ट करायचे आहे. परत इथून कोणताही एक इमेज करून याला असं फुल स्क्रीन करायचं आहे आणि इथून इफेक्टवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचे आहे भावांनो. इथून परत पेस्ट इफेक्ट करायचे आहे भावांनो. इथून बराबर इमेजच्या वरती इमेज येऊ द्यायचे आहे भावांनो. तर चला भावांनो, इथून परत इफेक्टवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचे आहे. आता आपला एकच इमेज येणार भावांनो, कारण का व्हिडिओ 30 सेकंदापर्यंत घ्यायचा आहे, कारण 30 सेकंदाचे आपल्या व्हॉट्सअप स्टेटस असतात भावांनो. इथून 30 सेकंदापर्यंत येऊन पुढच्या पार्ट कट करायचा आहे भावांनो. इथे तुम्हाला 3 नंबरला हे ऑप्शन दिसेल भावांनो, त्यावर क्लिक करून पुढच्या पार्ट कट करायचा आहे भावांनो. आणि सॉन्गच्या पण पुढच्या पार्ट कट करून घ्यायचा आहे भावांनो. तर इथून आपल्याला परत दुसरा इफेक्ट एड करायचा आहे भावांनो. तो इफेक्ट एड करण्यासाठी परत ती PNG इमेजवर क्लिक करून इफेक्टवर जायचे भावांनो. एड इफेक्टवर जाऊन रँडम मोशन ब्लर हा इफेक्ट आपल्याला ॲड करायचे आहे. तो पण आपल्याला मूव अँड ट्रान्सफर इथं बघायला मिळेल भावांनो. बघू शकता भावांनो तुम्ही इथे रँडम डिस्प्लेमेंट हा इफेक्ट आहे भावांनो. तो ॲड करायचा आहे. तो कसा ॲड करायचा आहे भावांनो, तो ॲड केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस बघायला मिळेल. तर इथून मॅग्निट्यूड वाढवायचे आहे त्याच्या, म्हणजे जेम तेम 70, 71, 74 पर्यंत ठेवायचे आहे भावांनो. आणि इव्हलेनमेंट पण 11, 12 पर्यंत ठेवायचे आहे. आणि स्पीड थोडीशी इतकी बच 1 किंवा 2च ठेवायची भावांनो, कारण की जास्त स्पीड ठेवल्याने व्हिडिओ नीट दिसणार नाही. तुम्ही पाहू शकता भावांनो. परत इथून त्याच्या कॉपी इफेक्ट करायच्या भावांनो. आणि इथून सगळ्या इमेजांना पेस्ट इफेक्ट करून द्यायचे आहे भावांनो. ओस्किलेट झाल्यानंतर ओस्किलेट इथून डिलीट करून परत पेस्ट इफेक्ट करायचे आहे भावांनो. काय चुकी झाली असते तर लहान भाऊ समजून माफ करा भावांनो. जोपर्यंत मी इफेक्ट ॲड करत आहे भावांनो, तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की भावांनो इथं आपल्या चॅनलवर इथे असेच मराठीमधून एडिटिंग तुम्हाला शिकायला मिळेल भावांनो.
व तुम्हाला अलाइट मोशन ही ॲप लागेल तर मी तुम्हाला तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा भावांनो. मी तिथे तुम्हाला ही ॲप प्रमोट करेल, कारण की तो कॉपीराइट स्ट्राईक जर मी तुम्हाला यूट्यूबवर ही ॲप प्रमोट केली तर कॉपीराइट स्ट्राईक येईल भावांनो चॅनलवर, म्हणून मी तुम्हाला यूट्यूबवर ही ॲप देऊ शकणार नाही. पाहू शकता तुम्ही भावांनो, काही अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतो. परत व्हिडिओ झाल्यानंतर इथं आपल्याला लोगो, तुमच्या कशाच्याही लोगो असू द्या भावांनो. तुम्हाला जर लोगो बनवता येत नसेल भावांनो तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला लोगो बनवायचे पण शिकवेल भावांनो. तर इथून इमेज अँड व्हिडिओवर जाऊन व्ह्यू ऑलवर जायचे आहे भावांनो. पहिले जर मी बघा इंस्टाग्रामचा लोगो बनवलेला आहे भावांनो, त्याला इथून असं झूम करून इथून रोटेट करून घ्यायचे आहे भावांनो. असा आडवा रोटेट करून घ्यायचे आहे. आडवा रोटेट केल्यानंतर बस भावांनो इतका पुरेसा आहे. आणि इथं ब्लेंडिंग अँड कॅपॅसिटीवर जाऊन त्याची कॅपॅसिटी पूर्णपणे अशी इतकी कमी करायची भावांनो, 12 ठेवायची भावांनो त्याची कॅपॅसिटी. आणि पूर्णपणे व्हिडिओच्या लास्टला यायचे आणि इथं हे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल भावांनो, त्यावर क्लिक करायचे, ज्याच्याने आपला इमेज पूर्णपणे व्हिडिओवर येईल. आणि परत इथून तुम्हाला यूट्यूबचा लोगो पण ॲड करायचे आहे भावांनो. तुम्ही पाहू शकता भावांनो, मी काही अशा प्रकारे यूट्यूबचा लोगो बनविलेला आहे. तो तुम्हाला ॲड करण्यासाठी मूव अँड ट्रान्सफरवर जायचे आहे भावांनो. आणि इथून असं सरकवत इथं अशा वरती लावायचे आहे भावांनो. तुम्ही इथं या वरती या कोपऱ्याला पण लावू शकता किंवा खाली इथे या कोपऱ्याला पण लावू शकता भावांनो. आपण इथं वरती लावू. तुमचा लोगो लहान ठेवायचा आहे, कारण की तुमचा लोगो जर जास्त तुम्ही मोठा ठेवला तर लोक तुमचे व्हिडिओ स्टेटसला ठेवणार नाही भावांनो. आणि याला पण मगाप्रमाणे तीच प्रोसेस करायची भावांनो. तर भावांनो, आजच्या व्हिडिओत इतकंच होतं. मिळूया उद्या. आणि इथून कोपऱ्याला तुम्हाला कोपऱ्याला हे आयकन बघायला मिळेल भावांनो, तिथून व्हिडिओ एक्सपोर्ट करायचे आहे. आजच्या व्हिडिओत इतकंच होतं भावांनो. मिळूया उद्या अशाच एक नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सॉरी भावांनो, हा माझा पहिला व्हिडिओ आहे म्हणून बोलण्यात प्रॉब्लेम येत असेल तर माफ करा भावांनो. काही प्रॉब्लेम झाले असेल तर लहान भाऊ समजून. जय हिंद भावांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.